आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माफी मागायच्या निमित्ताने भेटलो तर कसं पुढचं सगळं सोपं होईल. पण ताई असं त्यांच्या घरी जाऊन हे सगळं बोलायचं बरं. त्याची काळजी तू नको करूस. आम्ही बघू काय करायचं. आम्ही श्रेयसला पण सोबत घेऊन जाणार आहोत. मग ठीक आहे. श्रेयस बेटा जरा आमच्या रूम मध्ये येणार. ओके. दारोगड. ताई या सगळ्यांसाठी आपली खूप घाई होते असं वाटत नाही का तुला? नाही, आमची महत्वाकांक्षा पूर्ण करायची असेल तर आम्हाला लवकरात लवकर रत्नपारखींची नातं जोडावंच लागेल. हा बेटा. बेटा टेल मी समथिंग. उद्या सकाळी काही महत्वाचा लाईनअप वगैरे आहे तुझा? नाही, काही नाही असं. का? गुड. मग उद्या सकाळी तू आमच्या सोबत येतोस. कुठे? आपण रत्नपारखींना भेटायला जातोय. मम्मा आता त्यांच्या घरी कशाला जायचंय? बेटा आम्हाला त्यांची माफी मागायची. मम्मा आता तुम्ही त्यांची माफी मागणार? मी त्यांना सॉरी म्हणालोय ना, आता आणखीन कशाला हवंय? श्रेयस कम ऑन, आम्ही सांगतोय ते ऐक. नाही मम्मा, मी त्यांच्या घरी येणार नाही. मम्मा मला चांगलंच माहितीये आपल्या घरी पार्टीत त्यांचा इन्सल्ट झालाय, त्यामुळे उद्या ते तुमचा इन्सल्ट करणार आणि तुमचा कोणी इन्सल्ट केलेलं मला सहन होणार नाही. मी तिथे येणार नाही. आपण नको जायला मम्मा. श्रेयस एक मिनिट ऐकून तर घे आमचं. आपल्याला जेव्हा 4 पावलं पुढे जायचं असतं ना, तेव्हा 2 पावलं मागे येण्याची तयारी ठेवायची असते. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला एक महत्वाची डील क्रॅक करायची आहे त्यांच्यासोबत. त्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. आय एम सॉरी मम्मा, तुम्ही काही करा, मी करणार नाही. मी त्यांच्या घरी येणार नाही अँड दॅट इज फायनल. श्रेयस प्लीज ऐक. श्रेयस मी खूपच रूडली बोललो का मम्मांशी? ओव्हर रिॲक्ट झालो मी. शिट यार, असं कसं काय करू शकतो मी? आय एम सॉरी मम्मा. मी त्या रत्नपारखींचा सगळा राग तुमच्यावर काढला. सो सॉरी. आय डाऊट. मॉम, मी तुला सांगितलं ना की मला त्याचाच मेसेज आला होता की आपण डिनरचा प्लॅन कॅन्सल करूया. मे बी त्याने तेव्हा मला मेसेज केला असेल आणि आता तो यश आंटीला घाबरून नाही म्हणतोय. पण तो असं का करेल? कारण त्याला लग्न करायचंच नाहीये ना. यश आंटीनी फोर्स केला म्हणून तो माझ्याशी लग्न करतोय. इट मीन्स मला यशशी बोलावंच लागणार आहे. अक्षय जे काही वागतोय ते तिला कळायलाच हवं. अगं पण त्याने लग्न मोडलं तर